गढ़चिरौली के अमौसी तालुका के करपाड़ा चक में सर्वे नंबर 157/1 एरिया 3.88 हेक्टेयर जमीन से रेत निकालने की मंजूरी मिलने से हंगामा मच गया। सूरज अशोक हजारे ने अवैध मैनेजमेंट के अधिकारियों की मिलीभगत का आरोप लगाते हुए सब डिविजनल ऑफिसर दिशाईगंज ऑफिसर के सामने अनिश्चितकालीन आंदोलन शुरू कर दिया। प्रदर्शनकारी सूरज हजारे ने चेतावनी दी कि मामले को पूरी बिना किसी भेदभाव के जांच करनी चाहिए। दोषी अधिकारियों पर कर्मचारियों पर तुरंत हटाया जाना चाहिए और उनके खिलाफ सख्त कार्रवाई करनी चाहिए, नहीं तो विरोध और तेज हो जाएगा। उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज यांच्या अधीनस्थ असलेल्या आरमोरी तालुक्यातील करपाळा चक येथील सर्वे क्रमांक 157 याच्यातील क्षेत्र 5.88 हेक्टर आर मधील त्या सर्वे क्रमांकातील सहखातेधारक हे मृत असताना सुद्धा त्यांचा पोट हिस्सा करून म्हणजे मृतधारक असताना पोट हिस्सा करण्यात आला। त्यानंतर सदर क्षेत्रात संपूर्ण क्षेत्रात रब्बी भुईमुग या पिकाचे उत्पादन घेत असताना त्या क्षेत्रातून पीक न घेता येत असल्यामुळे रेती उत्खननाची परवानगी चुकीच्या पद्धतीचा अहवाल कृषी अधिकाऱ्यामार्फत देण्यात आला। तसेच भूमी अभिलेख मार्फत सुद्धा चुकीच्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई करण्यात आली। तसेच भूजल सर्वेक्षणामार्फत त्या क्षेत्रात तितकी रेती नसताना सुद्धा चुकीच्या पद्धतीचा 37,000 ब्रास इतकी मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन करण्याची परवानगीसाठी प्राथमिक चौकशी चुकीचा अहवाल देसाईगंज उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पाठवण्यात आला। यामध्ये चौकशी करण्यात आली, परंतु ती चौकशी थातुरमातुर चौकशी करून त्या चौकशीतील तक्रारकर्त्याला कुठल्याही प्रकारची माहिती किंवा त्याचे लेखी बयान न घेता परस्पर त्या तक्रारीचा निराकरण करून प्राथमिक चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचा अंदाज आहे। तरीसुद्धा सदर करपाळा चक येथील उत्खनन बंद करून जे परवानगी आहे ती रद्द करण्यात यावी व तसे चुकीचा अहवाल सादर करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची तात्काळ उचलबांगणी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी।